पापे आणि घर मालकाला भारा वाराव असं बोलताच नाही बोलला तो. मग काय घर चोरला होता त्याने. हा सगळा कपड्यांचा बोचकाना आहे, कारखाना आहे त्याच्याकडं कपड्यांचा. एवढे कपडे बघ. एका पायावर तपस्या करून खाटेला प्रसन्न करायचा होता, कारण की तो झोपून होता देत, फक्त तिचीच आठवण देत होता. कपडे एवढे खराब झालते की फक्त हार्पिकनेच धुतल्यावर हे जीव जंतू जाणार होते. पप्या बोलला खाट आरामात उचल, ही तीच कपनपेटी आहे ज्याच्यात अंडरटेकर उठून अचानक मारामारी करू लागतो, नाहीतर आपल्याला टीम रॉकेट सारखा उडून लावल. सकाळपासून एवढा दिवस चांगला चालला होता, मला शक येतच होता की दिवस खराब का नाही होत, आणि बहुतेक ती हीच हालचाल होती. मग काय यशाकडे जाणारी पायरी आम्ही हालू हालू उतरू लागलो. सिंगल राहिलेल्या पोरांसाठी ही खाट अगदी बरोबर होती, कारण की ते दोन्ही साईडनी उतरू शकत होते. असं बोलतात हे सगळा मेहनत देवाने लिहिलेलं आहे, या कष्टाचं फळ देवाने लिहिलेलं आहे. जर हे लिहिलेलं आहे तर खोटरबर खुटा आहे यार. एवढी मेहनत करून स्वतःवर वेगळाच गर्व महसूस होत होता, फक्त मजदुरी घ्यायची होती. पाप्या, तू घर शिफ्टिंग करण्याच्या नावाने एवढा काम करून घेतलास ना आमच्याकडून. तुझा घर आहे ना उन्हातच बांधला पाहिजे. तुम्ही कशासाठी आहात मित्र? यायला हेच तर कामं करायला ना, आता नाही तर कधी उपयोगी पडाल मायला. आज जर तू काय दिला नाहीस तर तुलाच कापतो.